नमस्ते गाईज, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्व लोकांचं स्वागत आहे. आज मी टॉपिक असा घेतलेला आहे की तुम्ही जर तुमच्या कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आत्ता स्टक असाल, समजत नसेल की हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, मार्ग सापडत नाहीये, काय करू हे कळत नाहीये, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमच्यासाठी आज गायडन्स इथे घेणार आहे, मार्गदर्शन घेणार आहे माझ्या स्पिरिट गाईड्स कडून आणि गार्डियन एंजल कडून. तर मी जोपर्यंत कार्ड शफल करेल तोपर्यंत तुम्ही ज्या प्रॉब्लेमला फेस करत आहात तर तो प्रॉब्लेम तुमच्या मनामध्ये घेऊन यायचा आहे आणि एनर्जी एक्सचेंजसाठी आणि माझ्याशी कनेक्ट आणि टॅरो कार्डशी कनेक्ट होण्यासाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून मी तुमच्या एनर्जीशी इथं कनेक्ट होऊ शकेल आणि तुमच्यासाठी इथे ॲक्युरेट गायडन्स येईल गाईज. ओके, आजची जी रीडिंग आहे ही सगळी सर्व झोडिएक साईनसाठी आहे, सर्व राशींच्या लोकांसाठी आहे, मेल फिमेल दोघांसाठी आहे आणि टाइमलेस रीडिंग आहे, जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. ज्याच्यासाठी जो मेसेज असेल तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि ज्या दिवशी ज्यावेळी तुम्ही ही माझी रीडिंग पाहताल त्यावेळेपासून ही रीडिंग तुम्हाला कनेक्ट होईल, रेझोनेट होईल गाईज. ठीक आहे, मी रीडिंगला सुरुवात करते. तर तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मनामध्ये आणा आणि तुमच्या देवाकडे पण तुम्ही प्रार्थना करा की तुम्हाला आज तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे या रीडिंग मधून भेटू देत. ओके गाईज, ठीक आहे. माय गार्डियन एंजल, माय स्पिरिट गाईड्स, प्लीज मला गाईड करा. माझे व्ह्यूअर्स ज्या प्रॉब्लेमला फेस करत आहेत त्या प्रॉब्लेमसाठी त्यांना प्लीज गायडन्स द्या, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स द्या माझ्या थ्रू, टॅरो कार्ड्सच्या थ्रू. ठीक, थँक्स. माझ्या व्ह्यूअर्सच्या प्रॉब्लेमसाठी काय सोल्युशन आहे, त्यांना काय मार्गदर्शन आहे, प्लीज सांगा. ते खूप स्टक आहेत त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये, त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, पण त्यांना इतक्यात काही यश मिळलेलं नाहीये. तर प्लीज ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मार्गदर्शन करा. कार्ड्स प्लीज तुम्हीच पुल आउट करा, कार्ड्स तुम्हीच पुल आउट करा. ओके, गेट मोर इन्फॉर्मेशनचं कार्ड आलेलं आहे. तुम्ही आता ज्या प्रॉब्लेम मध्ये स्टक आहात, ज्याचं सोल्युशन शोधत आहात, तर त्याच्याविषयी अशी काही माहिती आहे जी तुम्हाला माहिती नाहीये. त्याच्या मागे अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत, त्या तुम्हाला इथे शोधून काढायला सांगितलेल्या आहेत. त्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितलेली आहे. अजून माहिती कलेक्ट करा त्या बाबतीमध्ये. असं काहीतरी असू शकतं जे तुम्हाला माहिती नाही किंवा चुकीची माहिती असू शकते त्याविषयी, तर ती माहिती तुम्हाला शोधून काढायची जी करेक्ट आहे. इट्स अप टू यू चं कार्ड आलेलं आहे. तुम्ही जर काही प्रश्न विचारलेला असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न चालू असतील की मी काय करायला हवं, मी असं करायला हवं का तसं करायला हवं, हे हा प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायला हवा, तर इथे गायडन्स असा आलेला आहे की हे तुमच्यावर आहे की तुम्ही
कुठल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करताय किंवा कुठली पद्धत तुम्ही इथे वापरताय, हे सगळं तुमच्यावरच आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. पण ठरवण्यासाठी पहिली माहिती कलेक्ट करा. मे बी तुम्हाला इथे चुकीची माहिती आहे किंवा तुम्हाला काहीतरी चुकीचा समज झालेला आहे त्या बाबतीमध्ये. तर तो समज दूर करण्यासाठी त्या प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे तर ते शोधून काढा. सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. येस. आशावादी राहा. खूप वैतागून जाऊ नका किंवा मे बी इथं काही काहींची चिडचिड पण होत असेल तर ती करू नका. शांत राहा. जेवढं माइंड तुम्हाला शांत ठेवता येत असेल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडासा तुम्ही सद्विवेक बुद्धीचा थोडासा तुम्ही इथे यूज केला पाहिजे असं इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही सारासार विचार करा त्या गोष्टीला धरून. म्हणजे वरवर ज्या गोष्टी दिसतात त्या तेवढ्याच गोष्टीचा विचार न करता किंवा तेवढ्याच गोष्टी न पाहता त्याच्या डीप मध्ये काय आहे गोष्टी, त्याचं मूळ कारण काय आहे. म्हणजे जे दिसतात त्याच गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो ना दिसतं तसं नसतं, तर तेच इथं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे गायडन्स मध्ये की तुम्हाला जे दिसतंय तसं नाहीये, तुम्हाला जे समजलंय तसं नाहीये, तुम्हाला जी माहिती मिळाली तसं नाहीये. तुम्ही अजून खोलवर जाण्याचा प्रयत्न करा. अजून सत्य परिस्थिती समजून घेण्याचा किंवा सत्य परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याचा किंवा शोधून काढण्याचा प्रयत्न करा. आणि आशावादी राहा. आशावादी राहिला तर तुम्हाला नक्की त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन पर्यंत तुम्ही पोहोचू शकताल गाईज. जिथे तुम्ही आता अडकलेला आहात, जिथे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत, तुमच्या बाबतीत जर काही खूप त्रासदायक काही घटना घडत असतील किंवा कोणाकडून काहीतरी त्रास तुम्हाला होत असेल, एखाद्या सिच्युएशनचा त्रास होत असेल, एखाद्या माणसाचा त्रास होत असेल किंवा स्वतःच्याच काही बिहेवियर पॅटर्नचा तुम्हाला त्रास होत असेल, तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आशावादी राहायला सांगितलेलं आहे की होप सोडू नका, निराश होऊ नका, खूप लवकर गिव्हअप करू नका. थोडीशी स्ट्रेंथ लेवल वाढवा, थोडीशी स्वतःमध्ये ताकद क्रिएट करा. ते तुम्ही केलंत ना तर तुम्हाला नक्की त्या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन सापडणार आहे. म्हणजे तुम्ही ना खूप जवळ पोहोचलेला आहात त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडण्यासाठी किंवा ते सापडेल इथपर्यंत तुम्ही खूप त्या सोल्युशनच्या जवळ पोहोचलेला आहात. म्हणजे हत्ती गेला शेपूट राहिले असं आहे सध्या परिस्थिती. आणि अशा परिस्थितीत माणूस खूप वैतागून जातो. खरं तर खूप काळापासून खूप त्रास सहन केलेला असतो, खूप वाट बघितलेली असते, पेशन्स खूप ट्राय झालेले असतात. तर त्यामुळे आपण थोडंसं गिव्हअप करण्याच्या सिच्युएशन मध्ये आलेलो असतो. पण तसं करू नका. तुम्ही खूप जवळ पोहोचलेला आहात त्या सर्व गोष्टींच्या. तर तुम्ही थोडेसे अजून प्रयत्न करा असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे इथे. माझा थोडा घसा दुखत असल्यामुळे माझा आवाज थोडा बारीक येत असेल तुम्हाला, तर प्लीज तेवढं ऍडजस्ट करून घ्या आज. ओके. आणि रिकन्सिडर करा. ओके, रिकन्सिडरचं कार्ड ह्याच्यासाठी झालेलं आहे की तुम्ही ज्या कन्सिडर केलेल्या आहेत ना गोष्टी, ज्या गृहीत धरलेल्या आहेत ना, ऍक्च्युली त्याच गोष्टी तुम्हाला मिसगाईड करत आहेत, त्याच तुम्हाला भ्रमात टाकत आहेत. ओके, त्याच तुम्हाला चुकीच्या मार्गावर किंवा चुकीच्या वाटेवर घेऊन चाललेल्या आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही इतके जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाला इथे यश नाही मिळालेलं आहे. तर रिकन्सिडरचं कार्ड आहे, तर ते हेच सांगतात आहेत की सत्यापर्यंत पोहोचा आणि त्याच्या रिलेटेड जी खरी माहिती आहे, जी खरी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करा, ती शोधून काढा आणि त्याच गोष्टीला कन्सिडर करा, म्हणजे रिकन्सिडर करा, म्हणजे पुन्हा त्या नवीन गोष्टी गृहीत धरून तुम्ही त्या प्रॉब्लेमला सॉल्व करू शकता गाईज. बघूया अजून काय गायडन्स येतो तुमच्यासाठी. अजून काय गायडन्स आहेत, जो माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी अजून काय गायडन्स आहे. त्यांना त्यांचे विचार बदलण्याची गरज आहे का, त्यांची थॉट प्रोसेस चेंज करण्याची गरज आहे का, असेल तर प्लीज त्यासाठी कार्ड्स द्या. दोन कार्ड्स आलेले आहेत इथे. बीइंग अ न्यू. ओके, मी काय चुकीचं बोललेच नाहीये, कार्ड्स तेच सांगतात आहेत, जे कार्ड आलेले ते पण हेच सांगतात आहेत. आय स्टेप ऑन द ट्रूथ टू स्टार्ट अ न्यू बिगिनिंग. सी, मी बोलले ना तुम्हाला की तुम्ही सत्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये. तुम्ही वरवरच्याच गोष्टी बघून कोणाचं तरी काहीतरी ऐकण्यात आलेलं आहे तुमचं, आणि ते ऐकून ते वरवरच्या गोष्टी बघून तुम्ही एक समज तयार केलेला आहे, काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला चुकीच्या डायरेक्शनने घेऊन चाललेल्या आहेत. म्हणूनच हे कार्ड आलेलं आहे की तुम्ही थोडंसं सत्याकडे तुमचं एक पाऊल टाका, सत्य शोधण्यासाठी एक पाऊल तुम्ही पुढे घ्या. ते तुम्ही केलं की तुमच्या आयुष्याला इथे नवीन सुरुवात होणार आहे, न्यू बिगिनिंग होणार आहे, जी की खूप तुम्हाला हॅपीनेस देऊन जाईल, सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल. ओके गाईज. आणि ब्युटीचं कार्ड आलेलं आहे. ब्युटीचं कार्ड हे सांगतं की आय मेक एव्हरीवन फील द ब्युटी ऑफ माय सोल. म्हणजे काय की माझ्या आत्म्याची जी सुंदरता आहे, माझ्या आत्म्याचे जे गुण आहेत ते मी इन्हॅन्स करून, म्हणजे वाढवून, आणि माझी इनर ब्युटी म्हणजे सोलची ब्युटी, त्यालाच इनर ब्युटी म्हणतात, तर सोलची ब्युटी वाढवून म्हणजे आत्म्याची सुंदरता वाढवून मी त्या गोष्टी इतरांना फील करून देईल. फील करून देईल म्हणजे काय, जेव्हा एखाद्या आत्म्याची एखादा आत्मा सुंदर असेल किंवा एखाद्याची नियत जर साफ असेल, तर तो समोरच्या सोबत तितकंच चांगल्या इंटेन्शननी वागतो, तितक्याच चांगल्या काय म्हणू आपण, ती चांगली वर्तणूक करतो तो व्यक्ती, कारण त्याचं मन साफ असतं, त्याचं आत्मा साफ असतो, त्याचा आत्म्याची सुंदरता त्याने वाढवलेली असते, कारण त्यांनी इनर सोलवर, त्याच्या सोलवर त्यांनी काम केलेलं असतं. त्याच्यामुळे आणि हे जर तुम्ही करताल ना, तर तुमचं बघण्याचा दृष्टिकोन पण इथं चेंज होईल. एखाद्या प्रॉब्लेमकडे, एखाद्या सिच्युएशनकडे किंवा एखाद्या माणसाकडे किंवा तुमच्या सिच्युएशनकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होईल. तो चेंज जेव्हा होईल ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक सॅटिस्फॅक्शन असेल, तुमच्याकडे तुमच्या प्रॉब्लेमचं जे पण सोल्युशन असेल ना, त्या सोल्युशनमुळे तुम्ही खूप समाधानी असताल. मी असं नाही सांगू शकत आहे की खूप काही मोठं घडेल, असं नाही इथं काही दिसत आहे, पण मला असं वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बहुतेक तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे इथे. की इतके छोट्या गोष्टी आहेत ना की आपण म्हणतो ना, हा ठीक आहे, काय छोटंच तर आहे, बघूया पुढे,
पण त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, पुढे जाऊन कधी मोठ्या गोष्टींमध्ये कन्वर्ट होतात ना, आपल्याला देखील समजून येत नाहीत. तर खूप छोट्या मायनर गोष्टी इथं दिसून येतात की त्यांच्यावरच तुम्हाला थोडंसं काम करायचं आहे. त्याच छोट्या छोट्या गोष्टींना शो पाहत पाहत त्यांची काय म्हणतो त्यांची सत्यता काय आहे हे शोधत शोधत तुम्हाला बरोबर तुमचा मार्ग इथे तुम्हाला सापडणार आहे गाईज. हो. आणि इनर ब्युटी इन्हॅन्स करायला सांगितले. इनर ब्युटी तेव्हाच होते जेव्हा आपण आपली नियत साफ ठेवतो. आपल्याला जस्टिस, आपल्याला न्याय तेव्हाच मिळतो, आपल्याला आपल्या प्रयत्नाचं फळ तेव्हाच मिळतं, आपल्याला आपल्या चांगल्या कर्माचे फळ तेव्हाच मिळतात जेव्हा आपली नियत साफ असते, आपलं इंटेन्शन एकदम करेक्ट असतं, कोणाला दुखवण्याची भावना नसते त्याच्यामध्ये, नियत साफ असते आपली. सगळ्यात महत्वाचं नियत साफ पाहिजे. आणि नाहीये ना समोरच्याची नियत साफ, तो त्याच्या कर्माने त्याच्या गोष्टी भोगेल, पण त्याच्यात तुम्ही इंटरफेअर करायला जाऊ नका, तुम्ही त्या गोष्टी बदलायला जाऊ नका. कारण मग ते काय होईल की तुम्ही पण त्या कार्मिक सायकल मध्ये येताल आणि मग तुम्हाला पण त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागेल इथे. तर प्लीज गाईज असं करू नका. जे लोक येतात जन्माला ते त्यांचे मागच्या जन्मातले कर्म घेऊनच या जन्मात या जगामध्ये जन्म घेतात आणि मग ते त्या कर्मानुसार त्यांचं लाईफ त्यांच्या गोष्टी ते सर्वाइव्ह करत असतात. तर मला तरी असं वाटतंय की तुम्ही त्या गोष्टींमध्ये न पडलेलंच चांगलं. कारण मला अशी तुमची एनर्जी दिसून येते की तुम्हालाच तुमचं खूप झालेलं आहे, त्यात तुम्ही अजून कशाला तुमचे त्रास वाढवून घेताय असं मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण खूप त्रासलेली वैतागलेली एनर्जी मला इथे कनेक्ट झालेली आहे की तो चेहरा पण मला इथे दिसतोय, माहिती नाही कोणाचा चेहरा आहे हा, पण लिटरली फिमेलचीच चेहरा दिसतोय की खूप वैतागलेली आहे, त्रासलेली आहे. बापरे. प्लीज तुम्ही नका पडू, कोणाला बदलवण्याच्या फंद्यात पण पडू नका, कोणती सिच्युएशन बदलेल ह्याच्या फंद्यात पण पडू नका. ते सगळं वरती बसलेत ना, ते सगळं बघतील काय करायचं ते त्या गोष्टींच्या बाबतीत. पण तुम्ही तुमच्यासाठी त्या सिच्युएशन किंवा त्या व्यक्तीची तुम्ही सत्य परिस्थिती शोधून काढण्याचा प्रयत्न करा, सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तिथे कुठेतरी तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होईल. समोरची व्यक्ती किंवा सिच्युएशन व्हॉट एव्हर जे कोणी असेल ना, त्यांच्याकडे तुम्ही सध्या लक्ष देऊ नका. कारण मला असं एनर्जी जाणवते की मला असं वाटतं की तुम्हीच कुठेतरी शांत होण्याची गरज आहे. कारण एवढी फ्रस्ट्रेट एनर्जी जाणवते, एवढी वैतागलेली एनर्जी जाणवते ना, की मला अक्षरशः असं वाटतं की तुम्हालाच एक मानसिक शांतता पाहिजे, की तुम्हालाच एक आत्मिक शांतता पाहिजे आणि तुम्ही खूप झगडताय ह्या गोष्टींसाठी. तुम्हाला असं वाटतंय की अरे थोडा वेळ का आहे ना, मला प्लीज शांत राहू द्या, माझं म्हणतो ना माइंड पण शांत राहू द्या, माझं आत्म्याला पण थोडस शांत राहू द्या, असं एक काइंड ऑफ एनर्जी कनेक्ट झाली आहे मला. ओके. I am able to tie my heart with my destiny and goals. Yes. Yes. तुमची क्षमता आहे ऍक्च्युली, पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही स्वतःलाच खूप मे बी अंडर एस्टिमेट करत असतील, किंवा मे बी इथे ना मला कुठेतरी विश्वास आणि कॉन्फिडन्सची कमी जाणवतीये. तर ती प्लीज वाढवा. तुम्ही जे कार्ड आलं होतं ना इथे की तुम्ही ट्रस्ट ठेवा, अनलाईकचं जे कार्ड आलं होतं हे तेच सांगताय तुम्हाला की तुम्ही ना विश्वास ठेवा देवावर,
तुम्ही कुठल्याही धर्माचे असू देत, तुम्ही ज्या देवाची पूजा प्रार्थना करता, तुम्ही ज्या देवाला मानता, त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे फेथ ठेवा, पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा ठेवा. ते तुमचं वाईट कधीच नाही करणार आहेत. तुम्हाला ते बाहेर काढतील त्या सगळ्या गोष्टींमधून. पण तुम्ही तुम्ही स्वतःचा कुठेतरी कॉन्फिडन्स कमी करून घेतलेला आहे किंवा तो झालेला आहे आणि तुमचा विश्वास उडालेला आहे. स्वतःवरचा पण असू शकतो, समोरच्यावरचा पण असू शकतो इथे. तर प्लीज तसं करू नका. इथे खूप क्लिअर कट मेसेज आलेला आहे की तुम्ही जे पण तुमचे जे पण काय म्हणू, तुमचा उद्देश आहे, तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये करायच्या आहेत, तुमचे जे स्वप्न आहेत, ओके, तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या हार्ट चक्रामध्ये आहे. ओके, म्हणजे तुम्ही ना तितके सफिशियंट आहात. पण आहे ना, इथं असं वाटतंय ना, कोणीतरी निगेटिव्हिटी भरवली आहे तुमच्या माइंडमध्ये किंवा तुमच्या ऑरामध्ये. सतत कोणीतरी येऊन तुम्हालाच असं काय म्हणतो, डिस्करेज करत असेल, तुम्हाला तुमच्या सोबत येऊन सतत नकारात्मक गोष्टीच बोलत असेल किंवा सतत नाहीचा पाडा कोणीतरी लावत असेल किंवा एखादी अशी निगेटिव्ह एनर्जी किंवा एखादा पर्सन असा असेल जो सतत येऊन तुमची एनर्जी खेचून घेत असेल किंवा म्हणतो ना की एखादं काम होणार आहे पण एखादी व्यक्तीमुळे ते काम झालं नाही वगैरे, असं काइंड ऑफ एनर्जी ते जाणवते मला. तर तुम्ही तसे जर कोणी असेल ना तर त्यांच्याशी थोडंसं लांब राहा. थोडंसं नाही, बरंच लांब राहा. हो, लांब राहा. तुम्ही ना तुमची एनर्जी जेवढी पॉझिटिव्ह ठेवता येईल, तुम्हाला जेवढ्या पॉझिटिव्ह लोकांसोबत राहता येईल तेवढ्या लोकांसोबत राहा. सध्या तुम्हाला पॉझिटिव्हिटीची फार गरज आहे. तुमच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी क्रिएट करा, सकारात्मक विचार करा, चांगल्या गोष्टी, मोटिवेशन देणाऱ्या गोष्टी म्हणजे ऐका जास्तीत जास्त. ओके, अजून 2 मेसेज आलेले आहेत. येस, हिलिंग. मला वाटतच होतं तुम्हाला ना स्वतःला हील करायची गरज आहे. स्वतःचं मन, स्वतःची बॉडी वाईज तर मला काही वाटत नाही काही प्रॉब्लेम असेल, पण तुमचं मन आणि तुमचा आत्मा इथे पूर्णपणे बरा होण्याची गरज आहे. हील होण्याची गरज आहे. तो बरा होण्याची गरज आहे. तो केव्हा होईल माहितीये का? जेव्हा तुम्ही ना पूर्ण निगेटिव्ह गोष्टी लांब सारताल स्वतःपासून आणि तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मध्ये राहताल, पॉझिटिव्ह गोष्टी ऐकताल, पॉझिटिव्ह गोष्टी बोलताल. ओके, तेव्हाच होणार आहे. स्वतःवर थोडंसं सोलवर काम करा. येस, जर समोरच्याची नियत घाणेरडी असेल ना तर त्या लोकांपासून लांबच राहा. तुमच्या जर लक्षात आलं असेल ना की ही व्यक्तीची नियत चांगली नाहीये, प्लीज कट करा तुमची एनर्जी तिथून. तुम्ही लांब व्हा त्या व्यक्तीपासून किंवा त्या सिच्युएशन पासून लांब व्हा. तेव्हाच तुम्ही हील होणार आहात पूर्णपणे. तुमचा हार्ट चक्र हील होणार आहे. येस, अँड heart is pure and kind enough to heal yourself. See, तुमचं जो हृदय आहे, तुमचं जे मन आहे, तुमचं जो सोल आहे ना, तो शुद्ध आहे. तो तितकाच प्रेमळ पण आहे की तो तुम्हाला हील करू शकतो. तुम्हाला असं नाही की कोणी दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे किंवा अजून कोणाची गरज आहे, की एखादी सिच्युएशन पण तुमच्या मनामध्ये असू शकते की बाबा असं झालं तर माझं चांगलं होईल, तसं झालं तर माझं चांगलं होईल. तर नाहीये गरज त्या गोष्टीची तुम्हाला. तुम्ही सफिशियंट आहात, तुम्ही पुरेसे आहात. तुम्हाला स्वतःला तुम्ही बरं करण्यासाठी, तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करण्यासाठी मला नाही वाटत की इथं तुम्हाला कोणाची गरज भासेल स्वतःला समाधानी सुखी ठेवण्यासाठी किंवा आनंदित ठेवण्यासाठी. मलाही नाही वाटत आहे. आणि हे कार्ड्स जसे आलेत ना, ते कार्ड्स पण हे सांगतात की तुम्ही
पुरेसे आहात स्वतःला सुख, समाधान, आनंद देण्यासाठी. तुम्हाला नाहीये कोणाची गरज. येस. एम्ब्रेसिंग पॉसिबिलिटीजचं कार्ड आलेलं आहे इथे. आय एम एबल टू सी द डोर्स इन फ्रंट ऑफ मी दॅट पोज अ suitable ऑप्शन. येस. एम्ब्रेस करायचंय पॉसिबिलिटी, म्हणजे एम्ब्रेस म्हणजे वाढवायची आहे शक्यता. जेवढी शक्यता तुम्ही तुमच्यामध्ये वाढवू शकता ना, चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगल्या गोष्टी ना अट्रॅक्ट करण्यासाठी, तुमच्याकडे सुख, समाधान, आनंद, पैसा काही असेल त्या गोष्टीला अट्रॅक्ट तुमच्याकडे करण्यासाठी जेवढी पण शक्यता असेल ना, तेवढी तुम्ही ती वाढवायची आहे, वाढवण्याची गरज आहे इथे. येस. आणि तुम्ही ते केलं ना तर तुमच्याकडे त्या रिलेटेड भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येतील. प्रत्येक म्हणजे म्हणतो ना की 10 दिशेने ते दरवाजे उघडतील तुमच्यासाठी, आणि ते दरवाजे उघडले ना की तिथून तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील. येस. अजून मेसेज येतोय त्यामुळे मी रीडिंग कंटिन्यू करतेय. खरं तर मला ही रीडिंग छोटी करायची होती, पण तुम्हाला हे मेसेज मिळणं बहुतेक फार गरजेचं आहे, त्यामुळे अजून मेसेजेस येतात आहेत मला. तर मी अजून पुढे थोडी कार्ड्स काढते आणि बघूया अजून काय तुम्हाला मेसेज येतोय. मी तुम्हाला इथे कलर सांगते तुमच्यासाठी, कोणते कलर तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे आहेत किंवा त्या कलर वाईज तुमचं अन्न तुम्ही ग्रहण करायचं आहे. ड्रेस पण तुम्ही वापरू शकता. ते कलर जास्तीत जास्त वापरा. खाण्यातून म्हणा, कपडे घालण्यातून म्हणा, अजून काही करता आलं तर बघा, पण हे कलर जास्तीत जास्त वापरा, याचा यूज करा. ब्ल्यू कलर आहे, निळा आहे, म्हणजे निळा कलर आहे, काळा आहे, लाल आहे आणि ऑरेंज कलर आहे, नारंगी कलर, संत्रीचा जो कलर असतो ना तो कलर. येस. मे बी तुमचं सायक्रल चक्र ब्लॉक असेल इथे, त्याच्यामुळे पण हे कलर आलेले आहेत. ब्ल्यू कलर म्हणजे तुमचं थर्ड आय चक्र ब्लॉक आहे, थ्रोट चक्र ब्लॉक आहे. रेड कलर म्हणजे तुमचा रूट चक्र, कॉन्फिडन्स नाहीये, भीती आहे एका प्रकारची, त्याच्यामुळे बहुतेक या सगळ्या गोष्टींना तुम्ही फेस करताय. ब्लॅक कलर ह्याच्यासाठी आलाय की तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे, तुम्ही संरक्षण घ्या स्वतःला. येस. संरक्षण कसं घेऊ शकता तुम्ही? देवाचं जास्तीत जास्त करा. म्हणजे काय करताल तुम्ही? त्यांच्याकडे प्रार्थना करा, त्यांचं नामस्मरण करा, जप करू शकता. तुम्ही दर्शन घेऊ शकता मंदिरात जाऊन. ओके, इथे कार्ड आलेले आहे. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूडचं कार्ड आले गाईज. असं झालंय का कधी तुमच्या बाबतीमध्ये? तुमच्याकडे मे बी काही काळामध्ये, मागच्या काही काळामध्ये सर्व गोष्टी होत्या, पण तुम्ही त्या गोष्टींसाठी देवाला थँक्यू नाही बोललात. म्हणजे असून सुद्धा तुम्ही तिथं असमाधानी राहायला आहात, किंवा
मला अजून ह्या गोष्टी पाहिजेत, मला अजून त्या गोष्टी पाहिजेत, असं तुमच्या वागण्यात बोलण्यात आलेलं आहे का? ते शोधून काढा. कारण अशीच एनर्जी दिसते की तुम्हाला सगळं दिलं होतं, सगळं होतं, सगळं कोणालाच मिळत नाही. काही ना काहीतरी गोष्ट देव कमी ठेवतो आपल्याला देण्यासाठी. पण जे पण असतं ना ते आपल्यासाठी पुरेसं असतं. आपल्याला जेवढ्या गोष्टींची गरज असते ना त्या गोष्टी देव देतोच आपल्याला. पण आपण ना त्याच्यासाठी त्यांना थँक्यू कधी बोलत नाही, त्यांचे आभार प्रकट कधीच करत नाही आपण. तर त्याच्यामुळे बहुतेक म्हणतो ना आनंद आणि समाधान नाही भेटत आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस करा ग्रॅटिट्यूडची. तुम्ही रोज झोपेतून उठल्यावर आणि झोपेच्या अगोदर आज दिवसभरामध्ये अशा काय गोष्टी घडल्या ज्यात तुमच्यासाठी चांगल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू बोलायचं देवाला. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपल्याकडं आपल्याला ह्या गोष्टी भेटायला हव्या होत्या, त्या गोष्टी भेटायला हव्या होत्या. पण जर आपण इतर लोकांशी तुलना केली ना तर त्यांना त्या गोष्टी पण भेटत नाहीत, नाही भेटत त्यांना. पण आपण काय करतो की नाही त्यांच्याकडे आहे, त्यांना भेटलं तर मला का नाही, मला पण भेटायला पाहिजे, मला पण पाहिजे ती गोष्ट, अशी एक फिलिंग्स येऊन जाते आपल्या मनामध्ये. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आपल्या हातात जे सुख आहे ना, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पळ त्याच्या मागे लागतो, धाव त्याच्या मागे लागतो. आणि मग काय हातात आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष आणि जे नाही भेटले त्याच्या मागे पण धावत राहतो, त्यामुळे तिथेही सॅटिस्फॅक्शन नाही. अशा गोष्टी घडतात. तर नका करू प्लीज तसं. कारण ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करा. नाहीतर जर्नल्स करा तुम्ही, वहीमध्ये लिहून काढा आज दिवसभर. मला आज म्हणतो ना एक न एक गोष्ट लिहून काढा की आज मी हेल्दी जेवण जेवू शकलोय, आज मी काय म्हणतो एक चांगला आहार खाऊ शकलीये मी, त्याच्यासाठी थँक्यू. मला शांत झोप लागली त्याच्यासाठी थँक्यू. माझा खूप दिवसाचं काम रखडलं होतं, आज एक छोटी का होईना पण एक सुरुवात झाली चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू बोला, बोला. बोललं तरच आहे ना तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करताल. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे की तुम्ही जर ग्रॅटिट्यूड शो केलं युनिव्हर्सला आणि तुम्ही जर सतत सतत त्या वाक्य तुम्ही जर बोलत राहिलात तर तुम्ही ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन स्वतःकडे अट्रॅक्ट करता आणि तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात, पॉझिटिव्ह गोष्टी यायला लागतात आणि मग नंतर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात ज्या तुम्हाला हव्या आहेत. स्टेप इन टू युअर पॉवर. आणि कार्ड कुठला आलाय, कीप युअर हार्ट ओपन. हार्ट चक्रा ओपन करा असं मेसेज आलाय इथे. आत्म्याची सुंदरता वाढवा. हार्ट चक्र ओपन करा म्हणजे आत्म्याची सुंदरता वाढवा. स्वतःला जसं आहे तसं एक्सेप्ट करा. जो स्वतःच्या हातून जर काही गोष्टी चुकल्या असतील तर स्वतःला माफ करा. आपण माणूस आहोत, माणसाच्या हातून चुका होतात, पण त्या चुका सुधरवणं आणि त्याच्यासाठी स्वतःला माफ करणं ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की त्याच चुका पुन्हा आपल्या हातून न घडवून देणं. ओके, तेव्हाच आहे ना हार्ट चक्र ओपन होतो आणि आपण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या स्वतःकडे
अट्रॅक्ट करण्यासाठी आपण ओपन राहतो. म्हणजे आपण इझिली एक्सेप्ट करतो त्या गोष्टी, स्वीकारतो आपण इझिली त्या गोष्टी. आणि ही पॉवर तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये पॉवर. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर करा. अजून एक मेसेज घेते मी तुमच्यासाठी. प्लीज माझ्या व्ह्यूअरसाठी एक मेसेज, अजून एक मेसेज द्या जो खूप महत्वाचा असेल त्यांच्यासाठी. कारण रीडिंग मी आता एंड करते, तर एंड करताना प्लीज त्यांच्यासाठी जो अति महत्वाचा मेसेज असेल तो द्या. व्हिडिओला लाईक करायचं आहे गाईज. कार्ड्स पुल आउट करा. तुम्हीच कार्ड्स पुल आउट करा प्लीज. एक कार्ड पाहिजे, एक कार्ड. दोन मेसेज. सेल्फ लव्हचं कार्ड आलेलं आहे. काय रीडिंग चुकीची आहे माझी, सांगा बरं. सगळे कार्ड्स तेच आलेले आहेत. जे पहिले हिलिंगचं कार्ड आलं होतं, जे पहिले एम्ब्रेस पॉसिबिलिटीचं कार्ड आलेलं आहे, तेच ब्युटीचं जे कार्ड आलेलं होतं, ते सगळे कार्ड्सला धरूनच हे पण कार्ड्स आलेले की सेल्फ लव्ह. मी काय बोलले होते, तुमचा हार्ट चक्र तेव्हाच ओपन होईल जेव्हा तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारताल. तुमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला माफ करताल. ओके, चुका माणसांच्या हातून होतात, कारण आपण देव नाही आहोत, आपण माणसं आहोत. त्यामुळे शक्यतो हे प्रयत्न करायचा की ज्या चुका आपल्या हातून झाल्या त्या पुन्हा होऊन न देणं, आणि ज्या चुका झाल्या त्यासाठी स्वतःला माफ करणं, प्रायश्चित्त घेणं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर हार्ट चक्र ओपन होतो. त्याचंच दुसरं नाव आहे की सेल्फ लव्ह, की तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं आहे, तुम्ही तुमच्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या आहेत. तुम्ही जर तुमची काय म्हणतो आपण, वेल्थ जर नाही ओळखली ना तर समोरचा माणूस पण नाही ओळखू शकत. त्याला काही फरकच पडणार नाही, तो माणूस किंमत देत नाही अशा वेळेला. त्याच्यामुळे स्वतःची व्हॅल्यू ओळखा. स्वतः तुम्ही तितके सक्षम आहात. सेल्फ लव्ह करा. सेल्फ लव्हचं कार्ड आलंय गाईज. आणि बी हंबल. खूप शांत राहून, खूप शांत चित्ताने विचार करून एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न करा. एकदम काय म्हणतो, शांत भाषेमध्ये बोला. चिडून बोलू नका, वैतागून बोलू नका, त्रासून बोलू नका. मला माहिती आहे की हे खूप कठीण जातं, कारण समोरचा माणूस तसा नसतो आणि आपल्याला त्या गोष्टी सहन होत नाही. त्यामुळे आपल्या तोंडून
कधी कधी रागाने काही शब्द निघून जातात, आपला आवाज वाढतो, सगळं मान्य आहे मला. पण शांत हंबल कम्युनिकेशन करायला ह्याच्यासाठी सांगितलंय की तुम्ही जर तसं कम्युनिकेशन केलं ना, तुम्ही तसा संवाद जर चांगला साधला ना शांतपणे, तर त्याचा त्रास तुम्हाला नाही होणार. तुम्ही शांत राहताल, तुमची मानसिकता शांत राहील, तुम्हाला आत्मिक शांतता मिळेल. ते तुमच्यासाठी आहे, समोरच्यासाठी नाही आहे ऍक्च्युली. हे तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्यासाठी तरी करा. तुम्ही तुमच्यासाठी तरी शांत संभाषण करा. कारण ते जे व्हायब्रेशन्स आहेत ना शांतपणाचे, पॉझिटिव्हिटीचे, ते व्हायब्रेशन्स तुमच्याकडेच राहतील आणि तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास नाही होणार. तुम्ही समाधानी राहताल तिथे. येस, हे सगळे मेसेज आलेले आहेत. तर मी रीडिंग इथे थांबवते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. जास्तीत जास्त माझे व्हिडिओज शेअर करा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून का होईना तुमच्या प्रियजनांकडे हे मेसेज पोहोचतील. त्यांना पण गरज असेल या सगळ्या गोष्टींची, तर त्यांना पण हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा गाईज. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा गाईज. ओके, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा आणि